आणि आमच्याकडे गोकुळाष्टमीचं मांड असता म्हणजे गोकुळ असतात आमच्याकडे। म्हणजेच आपले आराध्य दैवत भगवान विष्णू यांचं 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण। तो बघा मोर बघितलास, तो बघा एक गाय बारकी अशी दोन्ही गवळणी। तो बनावते सिंधुदुर्गात क्या गात पडलास त्यात पैसे जमले त्यांच्याकडे बघा। फिरलेत वाडीत, किती जमले होत मोबात मला वाटत्या 500 रुपये होत वाटता। 500 अधिक होत। तर नमस्कार मित्रांनो, आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांका माझ्याकडून मंगलमय अशा शुभेच्छा। आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी बरोबरच आमच्याकडे गोकुळाष्टमी असाही म्हटलं जातं आमच्या ठिकाणी, म्हणजे आमच्याकडे तरी म्हणजे आमच्या गावात असतात, बाकी इतर माहीत नाही। जन्माष्टमी पण म्हणतात, गोकुळाष्टमी म्हणतात। आणि आमच्याकडे गोकुळाष्टमीचं मांड असता म्हणजे गोकुळ असतात आमच्याकडे। गोकुळा असतात, गोकुळा म्हणजे काय 2 गवळणी असतात आणि त्यांच्यासोबत आमच्याकडे 2 गायी असतात। म्हणजे हे शाडू मातीपासून बनवले जातात आजच्या दिवशी म्हणजे कालव बनवले जातात, असा काही विषय नाही। तर ते गोकुळा असतात आणि श्रीकृष्णाची एक मूर्ती असताना त्यांचा पूजन केलं जातं संध्याकाळी, आणि त्याची विधी ही ब्राह्मणाद्वारे केली जाता। म्हणजे आमच्याकडे ब्राह्मण येतात आणि त्यांच्याद्वारे ती विधी वगैरे पूजेची केली जाता। आणि त्यानंतर प्रसाद वाटलो जाता। आपल्या वाडीतली लोक किंवा बाहेरची लोक अशी पाया पाड्या घेतात ना, त्यांना पोळी आणि शेगल्याची भाजी दिली जाता। ह्यो एक प्रसाद असता त्या निमित्तान, एक पोळी आणि भाजी असा। तर तुमका दाखवतोय, दाखवू गावतलो नाही कारण माका जावचा ड्युटी का 12 वाजता, येतलंय 9-10 वाजता घराडे। तर ताका आज माका इसराक व्हाया वाटता, थोडा व्हायच काहीतरी दाखवू व्हाय, म्हणजे पूजा केलेली असा किंवा प्रसाद काय असा तो बाकी काही दाखवू शकत नाही कारण घराडे नसतलंय त्यामुळे। आणि जा मुख्य म्हणजे तुमका सांगायचं राहिला तर म्हणजे माझ्याकडून श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी तिथी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्ण भगवान यांचा जन्म होता। म्हणजेच आपले आराध्य दैवत भगवान विष्णू यांचं 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण। तर त्या दिवसापासून ह्यो जन्माष्टमीचा आनंदोत्सव ह्यो साजरा केला जाता। थोडाफार या अध्यात्मिकचा माका थोडासा माहिती आहे, माहिती म्हणजे माहिती नाही, माहिती करून घेतलेला, कारण आपल्या घरात तसं माहोल असा थोडंफार आध्यात्मिकचो 40% असू शकता, पण थोडंफार असा तुमका दाखवते व्हिडिओच्या माध्यमातून कसं होतो आमचा देवघरानी। म्हणजे तुमका वाटताला भारी वाटताला काहीतरी म्हणजे तुमका भारी वाटताला, थोडाफार हसण्यात घेत नाही पण आपला सांगतंय, बाकी काय नाही। आपले वायडी राणे पण तकडनं बघित असतात व्हिडिओ आपले रेग्युलर, तकडनं हसतले माका बघून भाई काय सांगतं आणि काय नाही। तर थोडाफार सांगतंय। तर घराडे जाऊन तुमका दाखवते आमची देवाची खोली कशी आहे ती, म्हणजे आमचा देवघर म्हणजे कसा थोडक्यात आता सगळे देव असे लावलेले आहेत सगळे, म्हणजे 33 कोटी देव असती नसती पण एक मत त्याच्यात गोमातेची आपली प्रतिमा असा, त्याच्यात सगळे 33 कोटी देव सामावले गेलेले असतात, त्यामुळे 33 कोटी देव असा म्हणताय। तसे 33 कोटी देवांचे फोटो नाही आहेत, फोटो म्हणजे प्रतिमा नाही सॉरी। तर असा तो बघा मोर बघितलास, तो बघा एकटोच बापडो असा। लांडोरी पहिली होती ती खय गेली काय माहिती, पण आज दिसलो बघा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दिसलो तरी ह्यो ते दिवशी दिसलो माका एकदा व्हिडिओ ते का असा, पण तो काय माझ्याकडे फोन नाही आता सध्या, माझ्याकडे इंटरनल मेमरी असल्यामुळे। तो बघा जाता आता ही ढोरांका बनवून घेतलंय। आता काय करतलंय तर कामाक जाऊची तयारी करू होई, 4 तांबे आधी अंगार ओतून घेतोय, त्याच्या आधी तुमका ती गोकळा दाखवते कशी आहेत ती आपली। ही बघा अशी गोकळ आहेत, ही 2 गाय आहेत, हे बघा एक गाय बारकी आणि अशी 2 गवळणी गोकळा, 2 मडकी व घागरी। जो वर्षभरातलो पहिलो उपास असा मालो, तर
त्या निमताने या केळा खातोय. काय खाऊ नाही सकाळपासून, काय खाऊ नाही म्हणजे या केळा खालोय सकाळी, याक येता येता कामार याक येताना खालोय आणि ह्या एक आता खातोय. ह्यो नितनो घेऊन येल्लो काय आता खातोय. आता ह्यो काय करतोय तर ह्यो वाइंडिंग टेम्परेचरचो 1 मीटर असा, ह्यो 1 मीटर असा आणि ह्यो एक ऑइलचो मीटर असा, ऑइल टेम्परेचरचो. तर प्रत्येकाचा ह्याचा रिडिंग असा ना, आता हे किती 38 असा, ह्याचा 40 असा, ह्याचा 37. तर ह्या टेम्परेचर तासा घेतो आम्ही 24 तासा तापण, कारण 3 शिफ्ट ड्युटी असतात 3 शिफ्ट मध्ये. तर 3 शिफ्ट मध्ये घ्यायचं लागतं रिडिंग ह्या. तर ह्याचा पण तसा सेम, ह्या 33 50 झाला वाइंडिंग. हे तसे 4 ट्रान्सफॉर्मर असतात टोटल आपल्याकडे. एक खाली आहे तो, ह्यो एक असा आणि ह्यो एक असा, आणि आता ह्यो 1 नंबर त्याचं HF6 गॅस आहे बघायचो, ते दाखवते तुमका कसं तो प्रत्येकाचा असा. ह्या थोडक्यात दाखवतोय कायदा. ह्यो बघा HF6 प्रेशर आहे ह्यो हे बघायचं किती आहे तो. म्हणजे असे आपल्याकडे 4 लाईनी असत, 4 ट्रान्सफॉर्मर असत, 4 लाईनी आणि 4 ट्रान्सफॉर्मरचं बघूच लागतं. आणि ह्याचं एक टेम्परेचरचं बघायचो आणि ह्या आतमध्ये जाऊन ते गिरबटायचा. गिरबटायचं म्हणजे शीट असलेली 24 तासाची ती, त्याच्यात गिरबटायचा असा तासाक. हे बघा असं थोडक्यात असा हे बघा गिरबटला. हे बघा आता आणलं 3चा याकडे, या असाकडे असा थोडा या जांगाडा परत. तर आता एक असे एनर्जी मीटर नाही त्यांका ती काय करूचं लागता. तर या बघा इतक्या वाची ताकद आमचं गेला आता लोड सुरू जाऊन परत काय करूचं लागता. एक्सपोर्ट मध्ये जाऊन परत हे लॉगर करूचं लागता. स्टँडर्ड लोड सर्वे एक्सेल लॉगर 1 म्हणून. मग ह्या टाईपमध्ये आता ही शीट दिसता ना, ही तुमका दाखवते कशी आहे ती. ह्याच्यात पण तुमका समजू शकता थोडाफार. प्रत्येक ओपन करू को विंडो यायचो एक विंडो नाही म्हणत का काहीतरी म्हणतात. तर हे बघा हे प्रत्येक दिवशी, आता ही 19 तारीख आहे ना, 19 तारीख म्हणजे बघा 0 वाजतानाची, नंतर 15 मिनिटांनंतर त्याच्या 15 मिनिटां म्हणजे 1 तासाक ते 15 मिनिटांनी हे रिडिंग या त्याच्यात पडलेला असा. तर एक्सपोर्ट इनपोर्ट ह्या सगळा टोटली असा त्याच्यात. ह्या आता काय करूचा तर त्या फॉर्मॅटमध्ये तर आणूचा लॉगर करूचा लागता. तर ह्या आता या काम घेतलंय करू कडे विजय काय भरतो तू लोड फॅक्टर भरता तकडे आता बारीक सारीक महिन्याचा रेकॉर्ड भरता काय करता म्हणता. 106 रजिस्टर एका जीवच आहे. भिवा सांगताय रे त्यांका म्हणजे कसा असतात. तर मित्रांनो हर्षद राणे आणि हे पण हर्षद राणे हे झांज वाजक असत आणि हे पक्वा वाजक म्हणजे आपले जे सुजित परब बुवा असत त्यांच्या पक्वा भजनी मंडळात पक्वा असतात आणि झांज वाजक म्हणून हे काम करतो ना. बरोबर ना बुवा आहे बघा. आणि आपल्याकडे भजन आहे ना बुवांचा आपल्या वाडीतले तर त्यामुळे इले आता मंग्याचं चालू आहे भजन.